लोचनी झाले सुख हो साजणी। रूप पाहता लोचनी झाले सुख हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। रामकृष्ण हरी माऊली। सुमनसोद फाउंडेशन आयोजित काव्यदिंडी उपक्रम 2025 मध्ये मी कुमारी नयन शुभदा संतोष गोवंडे आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, वारकरी म्हणजे यात्रा आणि विठ्ठल म्हणजे उगम आणि अंतही तोच। हा सावळा विठू एकमेव दैवत आहे ज्याच्या आधी भक्तांचं नाव घेतलं जातं आणि नंतर मग त्याचं नाव घेतलं जातं। शेकडो मैलांवरून चालणाऱ्या वारकऱ्याची व्यथा चंदनाच्या अगदी मधोमध कपाळी लावणारा हा विठ्ठल परमात्मा। ही काव्यदिंडी प्रत्येक मन पाकळीला विठूचरणी अर्पण करण्याचे मोठे कार्य करीत आहे। हे खरं सणातुल्य आहे। फुलना फुलाची पाकळी म्हणून मी या काव्यदिंडीत कर्पूर अर्थात कर्पूररूपी अभंग अर्पण करते। ही काव्यवीणा श्रीमती सुरेखा तिकोणे नवी मुंबई यांनी माझ्यावर सोपवली, याकरिता माऊली आपले आभार। रचनेचं नाव आहे जाऊ पंढरीसी। सादर करते। उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ पंढरीसी। उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ पंढरीसी। भेटू विठ्ठल रखुमाईसी, त्रिविध ताप हरतील। तुका म्हणे उठलवलाही, अहो तुका म्हणे उठलवलाही। ज्ञानदीपाचे प्रकाश पाही, स्नान केलिया चंद्रभागी, तेने मन निवेल। गंगा वेण्या सरस्वती, कृष्णा यमुना भागीरथी। अहो गंगा वेण्या सरस्वती, कृष्णा यमुना भागीरथी। पंचगंगा गोदावरी, येती श्रीपती दर्शना। कधी उभी विठेवरी, अहो कधी उभी विठेवरी। कधी दीड पदक भुवरी, अशी लेकुरवाळी माझी माय विठेवरी। नाम विठ्ठल सुंदर, नाम विठ्ठल सुंदर। ब्रह्मा विष्णू आणि हर, गुणातीत निर्विकार, शुकादिकी गाईला। गुणातीत निर्विकार, शुकादिकी गाईला। धन्यवाद। ही काव्यवीणा मी माझ्या कवी मैत्रिणीला म्हणजेच सौ विमल विनायक लांडगे पुणे यांच्याकडे सोपवते। रामकृष्ण हरी।